आज आपण एकदम साधी, सोपी आणि झटपट होणारी भरल्या वांग्याची रेसिपी पाहणार आहोत। यामध्ये तुम्हाला कोणतं वाटण करायचं नाही आहे, कोणते मसाले भाजायचे नाही आहेत, काही नाही। पटकन भरले वांग्याची भाजी खावीशी वाटली तर लगेच 10-15 मिनिटांमध्ये भाजी तयार। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। नमस्कार, मी शिल्पा, शिल्पास किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आपण रेसिपी सुरू करू। त्यासाठी मी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल गरम करून घेते। भरले वांगे करायचे म्हणजे तेल थोडंसं नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं जास्त वापरलं तर काहीच हरकत नाही। आता मी 2.5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरे मोहरी टाकल्याच्या नंतर मोहरी टाकून घेतलेली आहे मी। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यानंतर आता यामध्ये 1 छोटा चमचा जिरे पण टाकलेले आहेत। जिरे चांगले तडतडले की इथे मी 1 चुटकी हिंग ॲड केलेला आहे। आता यामध्ये आपण अद्रक लसणची पेस्ट ॲड करूया। अद्रक लसण मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं, त्यामुळे ते तुम्हाला थोडंसं जाडसर दिसेल। 2 चमचे अद्रक लसण मी टाकलेला आहे आणि याला आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आणि हे इकडे परतते तोपर्यंत आपण मसाला पाहूया की आपल्याला भरल्या वांग्यासाठी काय काय लागणार आहे, जे आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे। 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। यामध्ये तुम्ही तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट दोन्ही वापरलं तरी चालेल मिक्स करून। मी 2 मोठे टोमॅटो बारीक कट करून घेतले होते, त्यातले थोडेसे टोमॅटो मी इथं वापरलेला आहे आणि बाकीचे आता आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहेत। 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे। 1 चमचा धने पावडर घेतलेला आहे आणि आता यामध्ये कांदा लसूण मसाला ॲड करूया। मी अंबारीचा कांदा लसूण मसाला ॲड करते। तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही जो साठवणीतला तुमचा काळा मसाला असतो तोही वापरला तरी काही हरकत नाही। आणि मीठ आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याआधी आपण पाहूया की आपण लसूण जे तेलामध्ये टाकलं होतं ते छान असं लालसर झालेलं आहे आणि उरलेलं टोमॅटो आपण तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला आता आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून ते सॉफ्ट होईल। तोपर्यंत टोमॅटो सॉफ्ट होत आहेत तोपर्यंत आता आपण जो मसाला घेतला होता त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की एकदा ट्राय करून पहा, मला खात्री आहे की ती तुम्हाला नक्की आवडेल। आणि याला काही जास्त तुम्हाला पूर्वतयारी वगैरे करायची काही हरकत नाही आहे, गरज नाही लागत आहे। आपल्याकडे जे शेंगदाण्याचं कूट तर आपल्याकडे असतंच, त्यासाठी एकदम पटकन ही भाजी तयार होते। मी हे वांगे मधून असे 4 फोडी करून घेतलेले आहेत, चिरून घेतलेले आहेत आणि त्याला पाण्यामध्ये ठेवलं होतं। त्याच्यानंतर याला मीठ लावून घेतलेलं आहे वांग्याला आणि आता यामध्ये मी आपण जो मसाला तयार केला होता तो व्यवस्थित असा भरून घेतलेला आहे। वांग्याला पण मीठ लावलेलं आहे आणि मसाल्यामध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे, त्यासाठी आता आपल्याला भाजीमध्ये मीठ टाकायची आवश्यकता नाही आहे। आता हे सगळं या प्रकारे वांग्यामध्ये मसाला मी भरून घेते, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याप्रमाणे। पूर्ण छानपणे आतपर्यंत असा याचा मसाला तुम्हाला भरून घ्यायचा आहे। मी आता सगळ्या वांग्यामध्ये हा मसाला भरून घेतला आणि हे आता मी तेलामध्ये टाकून घेतलेला आहे। आपण जे लसण अद्रकची पेस्ट आणि टोमॅटो टाकलं होतं त्यामध्ये आता याला आपल्याला या टोमॅटो आणि लसण अद्रकच्या पेस्टमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं छान प्रकारे। आणि यानंतर जो मसाला उरला होता आपण वांग्यासाठी जो बनवला होता भरण्यासाठी, तो मसाला पण आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि याला पण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। हा मसाला मी आता यामध्ये टाकून घेते आणि याला आपल्याला छान प्रकारे याच्यात मिक्स करायचा आहे। जेणेकरून जो मसाला आपण वापरलेला आहे तो कच्चा राहणार नाही, तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतला जाईल यासाठी। आणि आता याला आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे, आत्ताच आपल्याला
याला आपल्याला 4 ते 5 मिनटं गॅसची फ्लेम लोवर ठेवून आणि याला कवर करून आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे। या मसाल्यामध्येच पूर्ण वांगे वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला 4 ते 5 मिनटं कवर करून। 4 ते 5 मिनटानंतर पहा मस्त मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे आणि दुसरीकडे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि ते पाणी गरम पाणी मी आता यामध्ये भाजीमध्ये टाकलेलं आहे। तर आता यासाठी तुम्हाला भरल्या वांग्यासाठी तुम्हाला रस्सा कितपत पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता। आणि शिल्पाज किचनचे व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर नोटिफिकेशनवर पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। हे पहा भाजी पूर्ण छान अशी शिजलेली आहे। किती मस्त आपली भाजी तयार झालेली आहे पहा। तुम्ही ही भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत कशासोबत पण सर्व करू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा मित्रपरिवारासोबत आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत